षटकाराने सजलेला नामदार चषकाचा सोहळा अनुभवायला लाडकं नेतृत्व, असामान्य कर्तृत्व, जनसामान्यांचा बुलंद आवाज, महाराष्ट्र राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि लोकप्रिय कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या प्रेरणेतून आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच लोणी प्रीमियर लीग नामदार चषक 2024 आलेल्या तमाम संघांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत. धन्यवाद राहुल सर. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला व्हाईट बॉल 81चा पाठलाग. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रात. पहिला चेंडू अगदी आपण पाहिला जो खराब टाकला गेला. गोलंदाज मार्कावरती आपण जर पाहिलं तर गोलंदाज आहे या ठिकाणी अमोल याला आपण पाहतोय जो गोलंदाज मार्कावरती आहे. हो, इथे मिड विकेटला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बॅट्स आणि बॉलचा मिलाप होऊ शकला नाहीये. भन्नाट वेग होता मनसूबला या दरम्यान अगदी आपण पाहतोय. मनसूब के इरादे तगडे पाहायचं त्याच्या ज्या इराद्यांना किंवा त्याच्या ज्या ध्येयापर्यंत त्याला जे पोहोचायचे त्यासाठी त्याच्याकडून कामगिरी कशी होती हे पाहायला खूप मजा येणार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय क्रिकेटचा फडका आहे. क्षेत्ररक्षक किरण खूप दूरवरती आहे. पाहता चेंडू सीमाच्या जवळपास अगदी अडवला जाईल. त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावा संघासाठी वाचवल्या पण गेल्या. आपल्याकडे धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते. आता 3 या धावसंख्येवरती गोलंदाज अगदी आपण पाहतोय अमोल कासारला आपण पाहतोय. मनसूब शाह आणि युवराज गुंजाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मनसूब शाह त्याच्या विकेटसाठी निश्चितप्रमाणे या ठिकाणी प्राइज येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. मनसूब शाहला जो कोणी गोलंदाज बाद करेल पॉवर प्लेमध्ये त्या गोलंदाजासाठी संजीव गिरी यांच्या वतीने 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. बरं जर एक विचार करते एखाद्या खेळाडूच्या विरोधात अशा प्रकारची प्राइज का लावले जात आहेत. मॅच संपल्यानंतर कदाचित संजीव गिरी मनसूब शाहला चहा पण पाजतील किंवा साई भवनमध्ये जाऊन किंवा साई छत्रपती म्हणून चायनीज पण खाऊ घालतील. तो प्रॉब्लेम नाही आहे. पण आत्ता ते त्यांच्या विरोधात आहेत म्हणून खेळाडूचं कौतुक. यहाँ पे जीत नाही बाई कुछ भी नाही. हा एक प्रयत्न असतो सातत्याने. तोच प्रयत्न कशा प्रकारे सक्सेसफुल केला जाईल ते आपल्याला पाहिजे. यावेळेचा चेंडू हवेत आणि इथे क्षेत्ररक्षक दूरवरती होता. चेंडू पोचल्या सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. या धावातला पहिला चौकार आला जो युवराजच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाला. युवराज गुंजाळ अगदी सकाळपासून मला वाटतं आज युवराज गुंजाळ जिथं लात मारीन तिथं पाणी काढील असं म्हणता हरकत नाही. आज तो ज्या गोष्टीला स्पर्श करेल त्या गोष्टीचं सोनं होणार आहे. एक बहारदार कामगिरी निश्चितप्रमाणे सातत्याने त्याच्याकडून होताना आपण जे पाहिलेलं आहे. एक सिंगल परत एकदा दापलकर धावसंख्या 9. पण 9 वरून मला एक गोष्ट आठवली. उद्याचा दिवस 9 वाजता सुरू जर झाला 9 वाजता तर 6 ओव्हरच्या मॅच घेता येतील. 9 धावा दापलकर त्याच्यावरून आठवलं गेलं. 9 वाजता पहिला चेंडू पडला तर 6 ओव्हरच्या मॅचेस होतील. पण त्याच्यापेक्षा उशीर जर झाला तर कदाचित कमी षटकांचे सामने खेळावे लागतील. कारण उद्या 6 मॅचेस आहेत 5 नाही. कॉलबॅकचे राऊंड आहेत आणि उद्या भवितव्य बऱ्याचशा संघांचं आहे. कारण 6 संघातून 2च संघ जातील सुपर 8ला आणि 4 संघांना या स्पर्धेच्या
बाहेर जावं लागणार आहे. षटक क्रमांक पहिलं संपलं. धापरका धावसंख्या 10. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 30 आणि बनवायच्या त्या अजून 71 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. मनसुब शाह 4 चेंडूमध्ये 4 धावा त्यांनी ज्या बनवल्यात. 2 चेंडूमध्ये 5 धावा युवराज गुंजाळच्या आहेत. 10 धावा धापालकवरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी प्रकृती गोलंदाज अगदी आपण पाहतोय शुभम गीते याला आपण पाहतोय कॅप्टन आहे. आणि समोरच्या बाजूला मनसुब शहाला आपण पाहतोय स्क्वेअर काट. बेहतर स्ट्रोक 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. एक चांगला फटका निश्चितप्रमाणे खेळण्यात यश आले शुभमच्या विरोधात ते मनसुब शहाला. कारण मनमाडवरून इथपर्यंत त्याला का बोलवलं गेलं, कारण या स्पर्धेमध्ये माझी निवड का करण्यात आली हे नवीन सांगण्याची गरज नाही आहे. त्याला त्याची जबाबदारी माहिती आहे. धापरका धावसंख्या 14 आहे. फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापरका धावसंख्या 15 धावा 15 रन विदाऊट लॉस. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय रोज आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शरदभाऊ आहेर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्या समेत त्यांचा मित्रपरिवार उपस्थित झालेला आहे. या सगळ्या मान्यवर वर्गाचा आणि या सगळ्या मित्रपरिवाराचं नामदार चषकामध्ये मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाज शुभम, वेळ थोडासा वाचवणं गरजेचं राहील. कॅप्टन आहेत शुभम गीते जो गोलंदाज आहे आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर फलंदाज युवराज ते सुद्धा कॅप्टनच आहेत. कॅप्टन टू कॅप्टन. चांगला चेंडू होता शुभम गीतेचा. युवराज याच्यासाठी अचूक टप्प्याचा माराडीचे प्रमाण अगदी आपल्याला पाहायला मिळालं. 15 वरती धापलं. गोलंदाजीवरती तयार. या वेळेचा चेंडू सोडून दिला वेल लेफ्ट आणि चांगला चेंडू परत एकदा. परंतु इथे मला वाटतं रिव्ह्यू घेतलाय वाईट साठी. रिव्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फेअर डिलिव्हरी. निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय भन्नाट वेग. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट टाकण्यात यश आले शुभम गीते याला. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन सुद्धा तिथून पुढे केलं जे कमबॅक आहे ना, हा आत्मविश्वास निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय अंकुश शेकडे सर यांना, ज्यांचा जेल मला वाटतं अजूनही कित्येक मित्रांच्या स्टेटसला आहे. एक अफलातून जेल ज्यांनी घेतला होता तेच अंकुश शेकडे सर, त्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मित हास्य पाहिलं होते आणि ही पोच पावती आहे जी ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, पोहोचला नाहीये. 4 रन चौकार आहे.
सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. टायमिंग थोडासा निश्चितप्रमाणे जरी मिसटाईम पाहिला असला तरी चौकार निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाला आहे. षटक क्रमांक 2 संपले. 19 धावा आहेत बिनबाद, 24 चेंडू आणि बनवायचे आहेत 62 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू डीजे, थँक्यू. गजानन साऊंड यांचा एक बहारदार आवाज निश्चितप्रमाणे आपल्याला सर्वांना ऐकायला मिळतोय. आणि विशेष म्हणजे लोणी गावामध्ये, गावापासून थोड्याशा अंतरावरती मैदान जरी असेल तरी लोणी गावामध्ये आवाज घरोघरी पोचला जातोय. त्याबद्दल निश्चितच अगदी आपलं मी मनापासून याकडे कौतुक करेल. ऑन स्क्रीनला ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमचे राहुल सर आहेत, त्याबरोबर गजानन साऊंड हे सगळे ऑपरेटर मंडळ निश्चितप्रमाणे आहे, त्यांचे मनापासून कौतुक. या दरम्यानचा चेंडू मिड विकेटला, सीमारेषेच्या बाहेर आहे. पंचांच्या दोन्ही आता कशाकडे आहेत? शरण आता मी नाही कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणीत षटकार. आले मला हुक्की. थँक्यू. या षटकाराच्या जोरपणे धापलक वाढला जाईल. धापलकर धावा संख्या 25. मनशुभ शहा आणि त्याचबरोबर युवराज गुंजाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आता आक्रमण करायला सुरुवात करते. गोलंदाज तयार. परत एकदा, परंतु त्याच्या वेगाने चेंडू आलाय, त्याच्यापेक्षा दुप्पट वेगाने मैदानाच्या बाहेर जाऊन तो पोहोचलाय. लागोपाठचा दुसरा षटकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणीत षटकार. दिलात धापक वाजत. लागोपाठचे 2 षटकार येताना पाहिले मिळाले. धापलकर धावा संख्या 31. 31 विदाउट लॉस. लागोपाठचा तिसरा षटकार येणार का? ज्या अमोल कासरने पहिल्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, इथे त्या पहिल्या 2 चेंडूमध्ये 12 धावा खर्च झालेल्या आहेत. लागोपाठचे 2 षटकार त्याला या ठिकाणी जे खेळले गेलेले आहेत. परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो केला गेला होता, त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 1 धाव इथं आपल्याला जे पाहायला मिळते. धापलकर धावा संख्या 32. गणेश परबत, संदीपजी देशमुख सर आणि त्याचबरोबर अमोल कवडे सर, मराठी चषकाचे ऑर्गनायझर हा सगळा मित्रपरिवार संगमनेरचा आहे. त्यांनी कळवले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी बक्षीस असेल 3000 रुपये. युवराजसाठी बक्षीस आहे आणि युवराजच्या बॅटमधून एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. सीमारेषा भेदून गेला आरपार, सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. अमोल कासरवरती खूप मोठं आक्रमण या दरम्यान अगदी सातत्याने होताना पाहायला मिळालेलं आहे. मनसुब शहाच्या बॅटमधून 2 षटकार तर आले, पण युवराजच्या बॅटमधून सुद्धा एक चौकार आलाय. हो, इथे बाहिन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप होताना पाहायला मिळाला नाही. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. धापलक श्री 36 धावा आहेत. उर्वरित असणाऱ्या 19 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 45 धावा अजूनही या दरम्यान पडवायच्या आहेत. जो जीतेगा वो सुपर 8. जो टीम हार जाएगी वो कल
कॉल बैक लिए वापिस आना होगा. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहतो डावी टीच्या पर वाईट बॉल. हा गेला वाईड. आनंद बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर कालूभाई यांकडून वाईडची ही एक रन. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी या दरम्यान गणेश बरोबर सर, त्याचबरोबर संदीप देशमुख सर आणि अमोल कवडे सर यांच्या माध्यमातून 6,000 रुपयाचं बक्षीस युवराज गुंजाळसाठी प्राइज आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले लॉंग बॉलला चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक बरोबर चेंडूवरती पोहोचलाय, 4 रन. सीमा रेषा भेदून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. संदीप देशमुख सर, अमोल कवडे सर, गणेशजी पर्वत आणि सागर वरपे या चौघांच्या वतीने प्राइज असेल युवराज गुंजाळच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी तब्बल 10,000 रुपये. षटक क्रमांक 3 संपले. धापलका धावसंख्या 41. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांकडून ही पहा ओव्हर संपली. ऑन स्क्रीन अगदी आपल्याला खूप चांगला व्ह्यू आपल्याला जो पाहायला मिळतोय. हे मैदान कुठे आहे, ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं की या मैदानाचं आखीव रेखीव आणि देखीव काम निश्चितप्रमाणे जे आपल्याला पाहायला मिळतंय. एका लाईनमध्ये 2 व्हीलर सगळ्या पार्किंग केलेल्या आहेत आणि सुंदर खेळपट्टी, त्याबरोबर सर्कल, या सगळ्या गोष्टी अगदी आपण पाहतोय ना. सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे आणि या मैदानाच्या अवतीभोवती निसर्गरम्य वातावरण, या वातावरणामुळे डोळ्यांना जे काही आल्हाददायक वातावरण निर्माण झाले ना, मनापासून सॅल्यूट असेल 7S लाईव्ह आणि त्यांच्या संपूर्ण टीमला. खूप छान कामगिरी. धावसंख्या धावसंख्या अगदी आपण पाहतो 41 आहे. अजून बनवायच्या 40. 18 चेंडूत 41 झाल्यात. 18 चेंडूत 40 बनवायच्या आहेत. शुभम परत येतो, तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय रिव्हर्स स्ट्रोक, चेंडू सीमारचे बाहेर, 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून गेला आर पार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. मनसुख शहाच्या बॅट मधून अगदी आपण पाहिले ते सूर्यप्रकाशचा चौकार आल्या. 45 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. आपण ही गोष्ट आवर्जून सांगितली आहे, धावा किती जरी झाल्या दोन्ही संघ इथं हार पत्करला अजिबात आलेले नाहीत. एक कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये होती. शुभम तयार आहे. परत एकदा उजव्या हाताने मारा करेल. सूर्यप्रकाश यादव चेंडू टाकला गेतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करेल. एक धाव तर आली, दुसऱ्याचा प्रयत्न होणार का, परंतु नंतरचा नकार पाहायला मिळाला. एक सिंगल. धाप्रकाश धावसंख्या 46 धावा. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 16 आणि बनवायच्या 35 धावा. 16 चेंडूमध्ये 35 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा आहे. स्टॅलिन 11 आणि त्यांच्या विरोधात संजीवगिरी 11 ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जी पाहायला मिळते. स्टॅलिन 11 या संघाचे संघमालक फरहान शेख हे संघमालक आहेत. तर दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहिलं संजीवगिरी 11 या संघाचे संघमालक शुभम भाऊ तुपे आणि निलेश दादा वरपे आहेत. श्री साई बालाजी हा संघ आज लागोपाठचे दोन्ही सामने जिंकत सुपर मध्ये दाखल झालेला आहे आणि कॉलबॅकला साई बालाजी हा संघ कॉलबॅकला निश्चितप्रमाणे पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथे बिग विकेट आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद.
त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. अशोक फुटवेअर लोणीचे प्रोप्रायटर श्री रोहित सिसोदिया यांची बळीची टाळी टाळी. उजवेटीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकला गेला होता. दूर बनून खेळण्याचा प्रयत्न सफल झाला होता, पण दूरवरती चेंडू निश्चितप्रमाणे होता आणि निश्चितप्रमाणे चेंडूचा टप्पा म्हणजे चेंडू थोडासा बाहेरच्या बाजूला जाताना पाहायला मिळाला आणि बाद व्हावा लागलं. वैयक्तिक आपल्या 17 धावसंख्या बनवत इथे परतावं लागलं ते युवराज गुंजाळ याला. कॅप्टनला बाद केले. शुभम गीतेने युवराज गुंजाळची खेळी संपुष्टात आणलेली आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले होते, ज्यांनी आतापर्यंत 3.3 षटकांमध्ये 46 धावा धापालकावरती जोडल्या होत्या. पण 3.4 जसा चौथा चेंडू आला चौथ्या षटकातला, इथं पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला आहे. पण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. नाम तो सुना होगा, राहुरी का बाहुबली सुनील खर्डे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 14 चेंडू आणि बनवायच्यात 35 धावा. 14 चेंडू 35. शुभम परत एकदा तयार आहे. समोरच्या बाजूला सुनील, नॉन ट्रॅकच्या बाजूला मनसोफ. प्रेक्षक वर्ग निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर आहे. छत्रपतींचा छावा, मिळतील 6 धावा. आता मी नाही कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. सुनील खर्डे, मला असं वाटतं की आता मैदानाच्या आतमध्ये येत असतानाच किंवा यायच्या आधीच सेट होऊन आलेला आहे. आले षटकार. तोही अशा सिच्युएशनला खेळलाय. धावसंख्येचा खूप मोठ्या प्रमाणात पाठलाग करायचा आहे. समीकरण 13 चेंडू 29 आणि या वेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला भन्नाट वेग होता. चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालाय. कदाचित शुभम गीते म्हणला असेल सुनील खर्डेला, भाई तेरी बल्लेबाजी कितनी भी खूबसूरत हो, गेंदबाजी मेरी भी बदसूरत नाहीये. शेवटचे 12 चेंडू आणि 29 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचे 12 चेंडू शिल्लक राहिले. 12 चेंडूमध्ये 29 धावसंख्येचा पाठलाग करायचा. वेळ वाचणं गरजेचं राहील. अजून एक गोष्ट तितकीच मला सांगावीशी वाटते. मागाशी मी गोष्ट सांगितली की बरेच जण आपलं भविष्य पाहत असतात, पण आज तुम्ही 4ही संघ पाहिले. 4ही संघांची एकच रास आहे. संघांची तुम्ही पहा, श्री साई सह्याद्री कुंभरास, साई बालाजी कुंभरास, संजीवगिरी 11 कुंभरास आणि स्टॅलियन कुंभरास. रास एकच आहे, प्रत्येकाचं कर्म वेगळं वेगळं आहे. म्हणून भविष्यावरती किंवा राशीवरती विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या कर्मावरती विश्वास ठेवणं तितकंच गरजेचं आहे. कारण नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत. कोणाचा तरी पराभव आहे आणि कोणाचा तरी विजय आहे. 12 चेंडू आणि बनवायच्यात 29 धावा. गोलंदाजीवरती तयार आहे किरण खोबरे. निश्चितप्रमाणे अगदी आपण पद्धतीने गोलंदाजी मार्क करतोय. समोरच्या बाजूला मनसुख शाह. हे मॅच पाहायला मजा येणार आहे. मनसुख शाह वर्सेस किरण खोबरे किंवा सुनील खर्डे वर्सेस किरण खोबरे. चर्चा खूप मोठ्या प्रमाणात. गोलंदाज किरण सिटी एनकडून गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अगदी आपण पाहतो चेंडू हवे ते, परंतु क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले शुभम आलाय अगदी वेगाने चेंडूवरती. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. 10 धावसंख्या 53 धावा. 1 गड्याच्या मोबाईल्यात 11 चेंडू बाकी राहिलेत. 28 धावा अजूनही या दरम्यानच्या बडवायच्या आहेत. आए हो जमाने में किरदार निभाने, तो ऐसा किरदार निभाए की जमाना मिसाल दे. म्हणजे अशा प्रकारची तुम्ही काही कर्म करा, अशा प्रकारची काही कामं करा की या समाजाने तुम्हाला आयडॉल मानलं पाहिजे, किंवा लोकांनी किंवा समाजाने म्हटलं बाकी करायचं तर हिच्यासारखं काहीतरी करून दाखव. आज ती संधी आहे. आज हिरो बनण्याची संधी.
शेवटच्या 11 चेंडू आणि 28 धावा निश्चितप्रमाणे या दरम्यान अजूनही ज्या बनवायच्या आहेत. 11 गेंदे 28 रन. ओ हो इथं बॅटची कडे लाभदायी शुभदायी आलेला हा चौकार आहे. 4 रन. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. म्हणजे चौकार गेल्यानंतर सुनील खडेच्या चेहऱ्यावरती जी स्माइल होती ना ती बघण्यासाठी होती. कारण सुनील खडे फार वेळा हसताना पाहायला मिळत नाही. ही विलक्षण घटना पाहायला मिळाली. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटला चेंडू स्पर्श करतो निघून गेलाय ना. अगदी हळुवारपणे चेंडू आला होता ना. हळुवारपणे बॅट फिरली गेली आणि चेंडू अगदी गुदगुल्या करत मैदानाच्या बाहेर पोहोचला गेला. चौकार. या दरम्यान फुल टॉस तिथे शतरक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो एक सिंगल आली. एका सिंगल चोरपाडी धापलकर धावा संख्या 58 धावा. 58 लॉस ऑफ 1 विकेट. 9 चेंडू 23 धावा. 23 रन नीड्स फ्रॉम टू 9 बॉल्स. 9 चेंडूमध्ये अजूनही 23 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. किरण खोबरे गोलंदाजी मार्कावरती आहे. जबाबदारी पार पाडायची. जिंकला तर सुपर 8ला, पराभूत झाला तर उद्या कॉलबॅकच्या राऊंडला यावा लागणार परत एकदा. गोलंदाज तयार आहे. गोलंदाजी मार्कावरती परत एकदा किरण. समोरच्या बाजूला मनसुफला आपण पाहतोय. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑनला खेळलाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे. खिलाडी बन गए दर्शक बन गए दीवाने. 6 रन. आता मी नाही कोणाला बी. फटका असा ध्वाधार हा गेला बुलंदी षटकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स आणि बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री राहुल शेठ घोगरे पाटील व श्री महेश भाऊ लोखंडे यांचा दणदणी षटकार. शेवटचे 8 चेंडू आणि बनवायच्या 17 धावा. एक षटकार टर्निंग पण ठरणार आहे. किरण खोबरेवरती आक्रमण आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक चेंडूवरती पोहोचला गेला. त्या दरम्यान आलेली एक सिंगल. एका सिंगल चेंडूपाडी धापलक पुढे जाऊन पोहोचेल. 65 धावा आहेत. एक फलंदाज बाद आहे. उर्वरित 7 चेंडू आणि बनवायच्या 16 धावा. 7 चेंडूमध्ये 16 धावा. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती काय होणार आहे. सुनील खरडे इथं किरणच्या विरोधात कशा प्रकारची कामगिरी करतो ते आपल्याला पाहायचंय. आणि या दरम्यान 6 रन. फाईन लेगला आलेला खणखणीत षटकार. 6 रन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. छत्रपतींचा छावा. या मिळाल्या 6 धावा. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स अँड बिल्डर लोणी शहरचे प्रोप्रायटर श्री वैष्णव कुमार त्रिभुवन व श्री गणेश अहिर पाटील यांचा दणदणी षटकार. किरण खोबरेच्या गोलंदाजीवरती आक्रमण केलं गेलं आणि या षटकात धावा आल्या तब्बल 19. 2 षटकार 1 चौकार आला. 1 षटकार खेळला सुनील खरडेने. 1 षटकार खेळला मनसुफने. 1 चौकार खेळला सुनील खरडेने. आणि उर्वरित आता 6 चेंडू बाकी राहिलेत आणि या 6 चेंडूत धावा बनवायच्या आहेत 10. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री सचिन शिंदे पाटील व श्री पप्पू शेठ गाडे पाटील रहीमपूर यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. निलेश गोलंदाजी मार्कावरती आलाय. निलेश वरपे. संघ मालक आहेत पण जबाबदारी आता संघ मालक म्हणून तर पार पाडायचीच आहे. पण जबाबदारी आता ॲज अ प्लेअर म्हणून संघासाठी खूप मोठी जबाबदारी पार पाडायची. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 10 धावा. निलेश दादा मैदानाच्या आत गोलंदाजी मार्कावरती तर समोरच्या बाजूला मनसुफ शहा. रिवर्स चेंडू पसत सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा खा. 4 रन चौकार. सीमारेषा भेदून गेला आरपार. सनसनीत चौकार. श्री JD बिर्याणी लोणीचे प्रोप्रायटर जालिंदर रामनाथ दिगे पाटील यांचा सनसनीत चौकार. धाबरकर धावा संख्या 75. जिंकण्यासाठी अजून 6 धावा बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 5 चेंडू आणि 6 धावा.
परत एकदा गोलंदाज तयार आहे. हो 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 इथे उंची खूप आहे. पाहायचं तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळालाय. एक धाव तर आली आहे. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न करतोय मनसुख आणि इथे 2 धावा आरामात ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापल करते धावसंख्या 77 धावा. उर्वरित 4 चेंडू आणि बनवायचे आहेत 4 धावा. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे. पाहूया. ओ हो 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 इथे पंचांचा इशारा नो बॉल आणि प्लस हा चौकार आणि मनसुख शाह, सुनील खर्डे आणि त्याचबरोबर युवराज गुंजाळ यांच्या फलंदाजीच्या जोरावरती शालेय संघाने मात्र बाजी मारली आणि इथे या सामन्यावरती विजय मिळवत सुपर 8 मध्ये या संघाने मजल मारली आहे. या संघाचं मनापासून अभिनंदन. मॅन ऑफ द मॅचचा किताब जाईल तो 17 चेंडू नाबाद 45 धावसंख्येची खेळी करणारा मनसुख शाह, मॅन ऑफ द मॅच. चॅलेंजच्या सगळ्या खेळाडूंना विनंती असेल एकदा मनसुख शाहसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्याचं कौतुक निश्चितप्रमाणे. एक जबरदस्त कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर खेळपट्टीवरती जसा सामना जिंकला त्या खेळपट्टीला नतमस्तक होणारा हा खेळाडू निश्चितप्रमाणे या ठिकाणी